ओम नमो श्री गणेशाय नमः गुरुत्वादेश। ओम नमो श्री कुलदेवताय नमः गुरुत्वादेश। ओम नमो श्री इष्टदेवताय नमः गुरुत्वादेश। ओम नमो श्री दत्तात्रेयाय गुरुत्वादेश। ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः गुरुत्वादेश। ओम नमो श्री साईनाथाय नमः गुरुत्वादेश। ओम नमो श्री गजाननाय गुरुत्वादेश। आदेश आदेश। नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खास आणि एक चांगला वास्तूसाठी एक चांगला उपाय घेऊन आलेलो आहे। उपाय म्हणजे असा आहे की हळदीची जी पावडर असते ती वाटीत घेऊन त्याच्यामध्ये गोमूत्र मिक्स करून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला सारवायची आणि ते सारवल्यानंतर त्याच्यावरती स्वस्तिक श्रीराम आणि गोपद्म काढून तुम्ही त्या उंबरठ्याची पूजा करायची। हे का करावं माहिती आहे का? त्याच्यासाठी की तुमच्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा असते ती नाहीशी होते आणि जी व्यक्ती बाहेरून येते त्यांच्यासोबत ही नकारात्मक ऊर्जा असते ती पण त्या उंबरठ्याच्या आत शिरून देत नाही। कारण ह्याच्याने वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष हे सगळे नाहीसे होतात। हा माझा अनुभव आहे आणि ते मी प्रत्यक्ष डोळ्यांनी सुद्धाही पाहिलेलं आहे। नकारात्मक ऊर्जा तुमच्या डोक्यावर हावी होते आणि तुमच्या शरीरातही प्रवेश करते, म्हणून तुमच्या डोक्यातले जे विचार आहेत ते पण नाहीसे करते। हे तुम्ही गोमूत्र सारवल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही धूप दीप करावा आणि गुरुसेवा चालू ठेवावी। गुरुसेवा का? की तुम्ही गुरुची भक्ती जर तुम्ही नित्यनेमाने केली की तुम्हाला कोणाचीही बाधा होणार नाही। आणि गुरु म्हणजे हे आपले मातृपितृ आहे, ते मातृपूजन केले, पितृंचे पूजन केले आणि गुरुसेवा केली आणि आई वडील यांना न दुखवता, न त्यांच्या डोळ्यात अश्रू आणता जर त्यांनाही तुम्ही जर प्रेम केले तर तुमच्या पाठीशी गुरुचा आशीर्वाद सदैव राहील। कारण त्याच्यासाठी की ही ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या गोष्टी आपल्याला कळतात। आजच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही, पण त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणे गरजेचं आहे। दत्तगुरूंची सेवा, स्वामी समर्थांची सेवा जर तुम्ही कायम चालू ठेवली की तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टीतून, सगळ्या दुःखातून दूर होईल। हेच तुम्ही जर रोज नित्यनेमाने आणि ह्याची आराधना जर चालू ठेवली तर तुम्हाला निश्चित त्याचं फळ मिळेल। हे करते वेळी गोमूत्र सारवलेलं जे आहे हळद ते पौर्णिमा, अमावस्या जरी केलं तर त्याचा तुम्हालाही लाभ होईल। असं नाही की पौर्णिमा आणि अमावस्याच करावी, ह्याची लेप तुम्ही दर गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी करावी किंवा तुम्ही करून जर त्याची आराधना नित्यनियमाने केली तर तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल। हे नक्की करून पहा। ह्या सगळ्या गोष्टीचा माझा अनुभव आहे आणि तो पण मी दर गुरुवारी न चुकता हळदीचं लेपन करतो आणि ह्याच्यासाठी मी माझ्या गुरुचं स्थान लोकांसाठी खुलं केलं आहे। ओम श्री स्वामी समर्थ।